आचारसंहितेत मुंबई शहर आणि उपनगरात पोस्टरबाजी सुरूच। आतापर्यंत 53,000 बॅनर्स पोस्टर्सवर कारवाई। निवडणुकीदरम्यान रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान भोंगा वापरल्यास कारवाई। नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश। कल्याणच्या पत्री पुलाजवळील विकास कामं महिना अखेर संपलीच पाहिजेत। संबंधित अभियंता ठेकेदाराला पालिकेचे आदेश। वाहतुकीचे नियम मोडून ठाणेकरांनी थकविला तब्बल 173 कोटींचा दंड। वसुलीसाठी पोलिसांची विशेष मोहीम। पनवेल उरण अलिबागच्या जमिनीला सोन्याचे मोल। रायगड जिल्ह्यात 12,12,536 दस्तांची नोंद। एप्रिलच्या सुरुवातीलाच नवी मुंबईमधील तापमानाचा पारा 40 कडे। नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन। मान्सून पूर्व कामांना निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा। निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आयोगाकडे कामांचे प्रस्ताव। पहिल्याच दिवशी क्लीनअप मार्शल्सने ठोठावला 15 जणांना दंड। पारदर्शक व्यवहारासाठी मोबाईल ॲपद्वारे दिली जाते पावती। मुंबई बंदरानं गाठला मालवाहतुकीचा उच्चांक। वर्षभरात 67.25 मिलियन टन मालाची वाहतूक। शिवाजी पार्कातील धूळ नियंत्रणाचा नवा प्रयोगही लांबणीवर। प्रस्ताव मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागणार। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। परिसरातील कोंडी टाळण्यासाठी आरे सिप्स मरोळ नाका आणि MIDC इथं मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीनं सुविधा। बुलेट ट्रेनच्या वांद्रे कुर्ला संकुलातील खोदकामाला वेग। ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी ब्लास्ट ऐवजी सरफेस मायनर मशीनचा वापर। पॅटची परीक्षा 8 एप्रिलला होणार। शिक्षकांना निवडणुकीचं प्रशिक्षण लागल्यानं गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। सोन्याच्या दरात पुन्हा 500 रुपयांची वाढ। सोनं प्रतितोळा 69,500 रुपयांवर तर GST सह मोजावे लागणार 71,585 रुपये। कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग। पनवेल कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पूर्ण करण्याचे उद्दिष्ट। मुंबईत पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून नालेसफाईला सुरुवात। आतापर्यंत 15% गाळ काढला। पश्चिम महाराष्ट्रात यंदा भीषण पाणी टंचाई। 334 गावांना 364 टँकरनं पाणी पुरवठा तर सर्वाधिक जळ सातारा आणि पुण्याला। आणि EVM VVPATच्या पडताळणीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार। 2 आठवड्यानंतर होणार सुनावणी।